इंद्रा गाडी थांबव. काय झालं? मला 1 मिनिट थांबव ना गाडी प्लीज. ओके ओके. काय झालं? सी आय वॉन्टेड टू क्लिअर समथिंग, म्हणून मी गाडी थांबवायला सांगितली. उगाच तुझा गैरसमज व्हायला नको म्हणून मला काहीतरी क्लिअर करायचं होतं. मी तुझ्यासोबत गाडीत आलेलं तुला आवडलेलं नाही आहे हे माहिती आहे मला, पण राणीला शंका यायला नको म्हणून आले मी तुझ्यासोबत. बरं मग? मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. हे बघ, मला माहिती आहे मी परत परत तेच बोलतेय, पण आपल्यात त्या रात्री जे काही झालं ना त्याचा त्रास होतोय मला. घुसमट होतीये माझी इंद्रा, आणि हे सगळं मी कुणाला सांगू शकेन अशी एखादी मैत्रीणही नाहीये माझी, एस्पेशली अ फिमेल फ्रेंड हू कॅन अंडरस्टँड. हां, राणी आहे, तशी एखादी मैत्रीण पण नाहीये, एस्पेशली अ फिमेल फ्रेंड हू कॅन अंडरस्टँड. हां, राणी आहे, पण हे सगळं तिला कसं सांगणार ना. म्हणून तुला एक हंबल रिक्वेस्ट आहे माझी. लेट मी एक्सप्रेस माय सेल्फ इन फ्रंट ऑफ यू. मला एक्सप्रेस होऊ दे आज. इंद्रा, आपल्या त्या रात्री जे काही झालं ना ते मी नाही विसरू शकत. मीच काय, माझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती ना तर ती सुद्धा विसरू शकली नसती. कारण आम्हा मुलींसाठी हे सगळं सोपं नाही आहे, नसतं. फॉर यू गाईज इट्स लाईक रात गई बात गई. सोपं असतं ना तुमच्यासाठी, पण आम्हाला अवघड जातं लेट गो करणं. कारण आम्ही मुली सगळ्या गोष्टीत जीव ओततो, अगदी मनापासून करतो सगळं. मग ते प्रेम करणं असू दे, आपल्या पार्टनरवर चिडणं असू दे, भांडणं करणं असू दे, त्याचा रागराग करणं असू दे, सगळं मनापासून. वी डोंट फेक एनिथिंग. त्यामुळे त्रास आम्हाला जास्त होतो. त्या रात्रीनंतर सगळं बदललंय इंद्रा. खूप काही घडलंय आपल्या आयुष्यात. तुझी राणीची भांडणं झाली, ती घर सोडून निघून गेली. हां, आबांनी इनिशिएटिव्ह घेतलं नसतं तर ती परत आलीही नसती. मी तुला एक गोष्ट सांगू, लेट मी बी ऑनेस्ट. तू जेव्हा जेव्हा राणीच्या जवळ जाशील तेव्हा तेव्हा तुला ती रात्र आठवेल. आणि तू हे बदलू नाही शकणार, कधीच नाही. त्या रात्रीही मी तुझ्याकडे कुठल्याच इंटेन्शनने आले नव्हते. आय हॅड झिरो इंटेन्शन, ट्रस्ट मी. आपण कामाबद्दल बोलणार होतो, कामाचंच बोलणार होतो. माझे कपडे ओले झाले म्हणून तू राणीचा ड्रेस दिलास मला, त्यातही काही इंटेन्शन नव्हतं. हा, माझं थोडं रिलॅक्स वाटावं म्हणून आपण ड्रिंक घेतली. अँड यू लॉस्ट युअर सेन्स. आणि त्यानंतर पुढे झालं तुझं? साधारण किती वेळा तुम्हाला तीच गोष्ट रिपीट करून सांगितलीस? तुला तरी कळतंय का तनिषा? परत परत तोच विषय काढायचा असतो तुला. म्हणून मला तुझ्यासोबत कारमधनं यायचं नव्हतं. सारखं सारखं तेच डिस्कशन करून काय मिळणार आहे आपल्याला? आपल्यालाच त्रास होणार आहे त्या सगळ्याचा. तनिषा, बघ माझं ऐक. आपल्याला ना यातून एक काहीतरी सॉल्युशन काढावं लागणार आहे. एक वाईट स्वप्न समजून विसरून जाऊया ना आपण ते सगळं. इंद्रा, हे सगळं तू कसं काय बोलू शकतोस? बोलू शकतो, मी का नाही बोलू शकत? तेच डिस्कस करत बसलो तर तुलाही त्रास होणार आहे, मलाही त्रास होणार आहे. आणि अशा गोष्टीने होत असतात तनिषा. ते काही धरून बसायचं नसतं, आपण विसरून जायचं असतं. यातच आपला फायदा आहे. लेट गो करण्यासारखी साधी गोष्ट नाहीये ही इंद्रा. मी माझं सर्वस्व दिलंय तुला. तुझ्यासाठी असेल ते सगळं, माझ्यासाठी दॅट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट. नॉर्मल माणूस जसा एका ऍक्सिडेंट मधनं सावरतो ना, तसंच आपल्याला या सगळ्यातून सावरायचं आहे, एवढंच. काय बोलतोस तू? ऐक ना, आता नको डिस्कस करूया आपण हे सगळं, ओके? उद्याच्या मीटिंगचं काय? येणार आहेस तू उद्या? येणार आहे. दुसरीकडे कुठे जाणार आहे? येणार आहे. चल निघूया आपण. तनिषा,
ओके, आय एम सॉरी. आपण नंतर डिस्कस करूया हे सगळं. ओके.